यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील पांढरदेवी येथील गायगोधन उत्सव पाहण्यासाठी गेलेल्या एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने जंगलात नेऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला। ही गंभीर घटना मारेगाव पोलीस ठाणे अंतर्गत घडली। दरम्यान या प्रकरणी कैलास आत्राम याला ताब्यात घेण्यात आले। पांढरदेवी येथे गायगोधन उत्सवानिमित्त मोठी यात्रा भरते, जी पशुपालकांसाठी सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्वाची मानली जाते। 22 ऑक्टोबर रोजी यात्रेत नागरिकांची मोठी गर्दी होती, तसेच पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता। या यात्रेत पांढरदेवी मंदिरापासून 6 किलोमीटर अंतरावर एका गावातील 14 वर्षीय बालिका आपल्या 3 मैत्रिणींसह उत्सव पाहायला आली। गर्दीमुळे त्या 4 मैत्रिणींमध्ये फाटाफूट झाली। पीडित बालिका मैत्रिणींचा शोध घेण्यासाठी गेली असता आरोपी नराधमाने तोंड ओळखीचा फायदा घेत तिला गर्दीपासून दूर नेले। त्याने बळजबरीने तिचा हात पकडला, धमकाविले आणि तोंड दाबून जंगलात घेऊन गेला। जंगलात तिच्यावर अत्याचार केल्यानंतर पीडित बालिकेने ओढणी गुंडाळून कशीबशी पळ काढला। नराधमाने पाठलाग केला, पण मुलगी हातून सुटल्यामुळे तो जंगलात पळून गेला। बालिका यात्रेत परतली। तिला शोधत आलेल्या तिच्या काकाला आपली आपबीती सांगितली। आईवडिलांना त्वरित माहिती देऊन पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली।